स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन स्वामी संदेश आपण जाणून घेणार आहोत. संदेश ऐकण्यापूर्वी एकच सांगावंसं वाटतंय की अनंत हे रूप अनंत ही माया, अनंत हे रूप अनंत ही माया, भक्तांच्या मनी विसावला हा अक्कलकोटचा स्वामी राया, भक्तांच्या मनी विसावला हा अक्कलकोटचा स्वामी राया, हा अक्कलकोटचा स्वामी राया. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी जो स्वामी संदेश घेऊन आलेली आहे तो शेवटपर्यंत ऐका. कारण प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला जगण्याची प्रेरणा, लढण्याची ताकद आणि पुन्हा जगण्यासाठी नवीन उमेद देत असतो. म्हणून संदेश ऐकणं तितकंच गरजेचं असतं. कारण प्रत्येक संदेश हा जणू काही स्वामींनी पाठवलेला असतो आणि तो संदेश ऐकल्यानंतर जर आपण त्याच पद्धतीने जगण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपलं हे आयुष्य, आपलं हे जीवन स्वामी स्वतः चालवत असतात. हा अनुभव तुम्हालाही असेल असा विश्वास जर तुम्हालाही वाटत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि संदेश शेवटपर्यंत ऐका. चला जाणून घेऊया स्वामी महाराजांचा आजचा संदेश काय आहे ते. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे नेकी व्यर्थ नहीं जाती, हरि लेखा जोखा रखते हैं. नेकी व्यर्थ नहीं जाती, हरि लेखा जोखा रखते हैं. औरों को फूल दिए जिसने उसके भी हाथ महकते हैं. औरों को फूल दिए जिसने उसके भी हाथ महकते हैं. अरे तुला असं वाटतं की तू सगळ्यांसाठी झिजतो, सगळ्यांसाठी राबतो, प्रत्येकाच्या हाकेला ओ देतो, पण जेव्हा तुझी वेळ येते तेव्हा मात्र तुझ्या हाकेला ओ देणारं असं कोणीच नसतं. आणि मग त्यावेळेस तुला वाटतं की तू उगाच चांगला वागत राहिला, उगाच दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करत राहिला. त्या बदल्यात तुला तर मात्र फक्त आणि फक्त वाईट वागणूक मिळाली, वाईटच लोक भेटले. आणि मग तुझा चांगुलपणावरचा विश्वास हळूहळू कमी होऊ लागतो आणि तुझे पाय अनैतिकतेकडे, अधर्माकडे वळू लागतात. पण थोडं थांब, अरे इथेच तर तुला थांबायचं असतं. हाच तो क्षण असतो जिथे तुझं आयुष्य चांगलं होणार की वाईट होणार हे सगळं काही या एका क्षणावर ठरत असतं. म्हणून थोडंसं थांब आणि विचार कर. अरे एक गोष्ट लक्षात घे, तू बनवलेल्या CCTV कॅमेऱ्यामधून काही गोष्टी सुटतात, पण आमच्या या दिव्य दृष्टीचा CCTV कॅमेरा मात्र काहीच सोडत नाही. त्याच्यापासून कधीच आणि काहीच लपत नाही. तू केलेलं चांगलं कर्म या दुनियेनं पाहिलेलं नसलं तरीही आम्ही मात्र कायम बघत आलो आहे आणि पुढेही बघत राहणार. म्हणून तू असं समजू नको की तू केलेलं चांगलं कर्म कोणीही बघत नाही. अरे जो वाईट वागला ही त्याची वृत्ती आहे, पण म्हणून तो तसा वागला म्हणून तूही तसंच वागावं हा तुझा स्वभावही नाही आणि तुला तशी वागण्याची आम्ही परवानगीही देत नाही. कारण तू आमचा भक्त आहे. त्यामुळे तुझी चांगली वागण्याची वृत्ती तू कधीही सोडायची नाही. या नियतीने तुझी प्रत्येक वागणूक बघितलेली आहे, तुझे प्रत्येक चांगले कर्म बघितलेले आहे. म्हणून तू बेफिकर राहा. जो दुसऱ्यासाठी एक पाऊल टाकतो त्याच्यासाठी आम्ही सदैव 10 पाऊलं टाकत असतो. आणि हे जग सोबत नसलं म्हणून काय झालं, अरे आम्ही तर तुझ्या सदैव सोबत असतो. तुझ्या आयुष्यातील थोडीशी वेळ वाईट असते म्हणून संपूर्ण आयुष्य वाईट ठरत नाही. आणि वेळ वाईट चालू असेल तर थोडी वाट पाहणं देखील गरजेचं असतं. कारण चंद्राला देखील त्याचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अमावस्येच्या काळोखाची अंधारी वाट ओलांडावी लागते आणि पौर्णिमेची वाट पाहावी लागते. तेव्हा कुठे त्याचं असणं सिद्ध होत असतं आणि मग लोकांना हाच चंद्र सुंदर दिसतो. आणि खऱ्या अर्थाने पौर्णिमेच्या रात्री पाहिलेला चंद्र लोकांना खरा वाटतो आणि तेव्हा कुठे त्यांना मान्य होतं की चंद्र हा इतका सुंदर आहे. तसंच तुझं अस्तित्व आहे हे मान्य कर, पण ते सिद्ध करण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागणार हे देखील तू विसरू नकोस. कधी कधी प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागेवर बरोबर असू शकतो, योग्य असू शकतो. अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदललेली ती मनस्थिती. आणि म्हणूनच मनस्थिती सुदृढ ठेव
जेव्हा तुझी मनस्थिती सुदृढ असते, चांगली असते, तेव्हा खऱ्या अर्थाने योग्य काय आणि अयोग्य काय हे तुला कळू लागतं. तुझी मनस्थिती सुदृढ राहण्यासाठी तुझ्या मनामध्ये, तुझ्या डोक्यामध्ये सकारात्मकतेचं बीज रुजणं गरजेचं आहे. सकारात्मकतेचं बीज रुजलं की तेव्हा खऱ्या अर्थाने तुझं आयुष्य देखील सकारात्मक होऊ लागतं. एकदा की त्या ठिकाणी नकारात्मकतेनं जागा घेतली ना, मग ती नकारात्मकता त्या गवताप्रमाणे झपाट्याने वाढत जाते, जी छाटणं नंतर फार अवघड होऊन जातं. म्हणून वेळीच योग्यतेची निवड कर. मन शांत राहण्यासाठी आमचं नामस्मरण कर. आमचं नाम घेतल्यावर तुला आपोआप मनशांती लाभेल आणि तुझं जीवन सुखात आणि समाधानात राहील. सुख हा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो. आणि दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन मात्र हे दुःख करत असतं. म्हणून दुःखाला तू कधीही कमजोर समजू नकोस, तर दुःख तुला अधिक बलवान बनवत असतं आणि लढण्याची ताकदही देत असतं, हे मान्य कर. अरे ठाऊक आहे आम्हाला, आजूबाजूची परिस्थिती कधी कधी तुला रागवण्यासाठी भाग पाडते आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिस्थितीमुळे तू चिडतो, रागावतो आणि आकाव तांडवही करतो. पण जेव्हा तुला रागाने काहीतरी तोडावंसं वाटेल तेव्हा तुझ्यातला अहंकार तोडून टाक. जेव्हा तुला काही जाळावंसं वाटेल तेव्हा तुझ्यातला राग, क्रोध जाळून टाक. जेव्हा तुला काही पेटलेलं विझवावंसं वाटेल तेव्हा तुझ्यातील घृणा, तुझ्यातला दुसऱ्याप्रती असलेला तिरस्कार विझवून टाक. जेव्हा तुला कोणाला मारण्याची इच्छा होते तेव्हा तुझ्यातील अवाजवी वाढणाऱ्या इच्छेला मारून टाक. तुझ्यातील अवाजवी वाढणाऱ्या इच्छेला मारून टाक. आणि जेव्हा तुला शुद्ध, निर्मळ प्रेम करावंसं वाटतंय ना, तेव्हा मात्र तू आमच्याकडे ये, आमच्याकडे बघ आणि आमच्यावर मनसोक्त प्रेम कर. मग बघ, या पद्धतीने जर तू तुझं आयुष्य जगशील तर तू आणि आम्ही एक कधी होऊन जाऊ हे तुझं तुला कळणार नाही. कारण तू शब्द आहे तर आम्ही त्या शब्दाचा अर्थ आहे. तू शब्द आहे तर आम्ही त्या शब्दाचा अर्थ आहे. आमच्या विना तू आणि तुझ्या विना आम्ही देखील व्यर्थ आहे. आम्ही देखील व्यर्थ आहे. अरे जशी भक्ताला गुरुची ओढ असते तशी गुरुला देखील भक्ताची कायमच ओढ असते. म्हणून तू आमचा मार्ग निवड. तुझ्या या गुरुचा आसरा घे आणि तुझ्या या गुरुच्या छत्रछायेखाली कायमस्वरूपी राहा. आणि आमच्या छत्रछायेखाली राहण्यासाठी तुला नामस्मरणाची जोड मात्र द्यावीच लागेल. जेव्हा तू आमचं नाम घेतो तेव्हा खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळतं आणि तू आमचा कायमचाच होऊन जातो. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात ना, तेव्हा आमच्याकडचा दरवाजा सदैव तुझ्यासाठी उघडा असतो. आणि आम्ही आमच्या प्रत्येक भक्ताला आमच्या लेकरा समान मानतो आणि त्यांना सदैव जवळ करतो. अरे जेव्हा तू आमच्याकडे येतो आणि आमच्याकडे येऊन असं सांगतो ना की स्वामी मी अपराधी आहे, तेव्हा आम्ही तुला क्षमा करू. तू आम्हाला सांगशील ना की स्वामी मी चिंतेत आहे, तेव्हा आम्ही तुला सांभाळून घेऊ आणि मार्गही दाखवू. जेव्हा तुला एकटेपणा जाणवेल तेव्हा आम्ही तुझ्या सोबत राहू. आणि जेव्हा तू उदास असणार ना तेव्हा आम्ही तुझ्या आसपास असणार. आम्ही तुझ्या आसपास असणार. कारण आम्ही तुझा विश्वास आणि तू आमचा श्वास. आम्ही तुझा विश्वास आणि तू आमचा श्वास. कारण शेवटी सत्य एकच आहे. आम्ही तुझा विश्वास आणि आम्हीच तुझा श्वास. आम्ही तुझा विश्वास आणि आम्हीच तुझा श्वास. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर नक्कीच स्वामींच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला चालायचं आहे आणि स्वामींनी जसं सांगितलं त्याचं पालनही आपल्याला करायचं आहे. तर नक्कीच तुम्ही हा संदेश ऐकून तशा पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न कराल आणि स्वामीमय होऊन जाल. संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.
असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.